भक्तांनो, तुमच्या मनातील वेदना स्वामींपर्यंत पोहोचल्या आहेत. आजचा हा संदेश त्याचं उत्तर आहे. त्यासाठी हा संदेश मनापासून ऐका आणि ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी आमचे गुरु, इथूनच आमचं अस्तित्व सुरू, असं काहीतरी आपलं सगळ्यांचं आहे. म्हणून स्वामींमुळेच आपलं सर्वांचं अस्तित्व आहे आणि स्वामींवर आपण अशी भरपूर काही मोठी इच्छा मागावी आणि ती स्वामींनी पूर्ण नाही करावी असं कधीच झालं नाही. स्वामी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. खांद्यावरच्या काही जबाबदाऱ्या ओझं म्हणून नाही तर अभिमान म्हणून मिरवायच्या असतात. ज्या पायांना पूर्वीपासून ऊन, वारा, पाऊस, पाणी यांच्याशी संघर्ष करायची सवय असते ना, अशी पावलं शेवटपर्यंत कधीच थकत नाही. लोक गरिबीत तुमच्यावर दुर्लक्ष करतील, कष्ट केले तर हसतील आणि यशस्वी झाला तर जळतील. हे कटू आहे पण सत्य आहे. मला काही सत्य आधीच माहिती होती. फक्त बघायचं होतं की लोक कोणत्या पातळीपर्यंत खोटं बोलतात आणि खोटं बोलू शकतात. म्हणून आपण तसे वागत जातो आणि लोकांच्या परीक्षा घेत जातो. मग लोकांच्या मनाप्रमाणे आपण वागलं तर आपण चांगले असतो आणि त्यांच्या मनाविरुद्ध वागलं की आपण वाईट होतो. आयुष्य समजून घ्यायचे असेल तर लुडो मधून समजून घ्या. आशा नेहमी 6 पडावे अशी असते, पण एक आला तरी चालावे लागतेच. म्हणून जीवनामध्ये चालायला शिका आणि चालले तरच तुम्ही पुढे जाल. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कधी कधी आपण स्वतःचा आपल्याबरोबर बंधने लादून घेतलेली असतात. त्या बंधनातून आपण मुक्त व्हायला हवे आणि स्वामींवर विश्वास ठेवायला हवा. स्वामी म्हणत असतात आपल्याला की बाळा, भिवू नकोस, तुला जे हवंय ना ते मी शक्य करीन आणि लवकरच तुला मिळवून देईन. आपलीच कुत्रे आपल्यावर भुंकायला लागली की समजून घ्या त्याला कोणीतरी दुसऱ्याने भाकरीचा तुकडा टाकलेला असतो. मग तुम्ही अशीच माणसे ओळखायला शिकले पाहिजे आणि असेच तुम्ही भरपूर काही गोष्टी त्यांच्याकडून शिकून घ्याल. एकटेपणा काय असतो ते ताजमहालाकडे बघून ठरवावं. बघायला सगळे येतात पण राहायला कोणी नाही. म्हणून आपण जीवनामध्ये कधी एकटेच असू, कधी आपल्या मागे पुढे कोणीच राहणार नाही. स्वामी भक्तांनो, तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्वाचं नाही, तर असलेल्या परिस्थितीत तुम्ही कसे वागता आणि कसे जगता हे महत्वाचं आहे. बाप नावाचा सूर्य जोपर्यंत आयुष्यामध्ये आहे तोपर्यंत संकटाची कितीही मोठी काळी रात्र आली तरी आयुष्यात प्रकाश हा असतोच आणि तो कायम टिकून राहतो. लोकांनी आरशात कधीच पाहिलं नसतं. जर आरशाने चित्राऐवजी माणसाचं चरित्र दाखवलं असतं ना तर मग ते कुणीच पाहिलं नसतं. म्हणून लक्षात घ्या की तुमचं चरित्र पहिले नीट करा आणि नक्कीच तुम्हाला देव भरपूर काही देईल. एकाने फुलाला विचारलं, तुला जेव्हा तोडलं गेलं तेव्हा तुला दुःख झालं नाही का? फुल म्हणालं, तोडणारा इतका आनंदी होता की मी आपलं दुःख विसरलो. मग तुम्ही असंच दुःख विसरत चला. जगातलं सर्वात सुंदर रोप हे प्रेमाचं असतं आणि ते जमिनीवर नाही तर मनात उगवायचं असतं. काही गोष्टी सांगायच्या नसतात, मनात साठवून ठेवायच्या असतात. देव बघत असतो. बोलताना शब्द अगदी जपून वापरा, कारण आपण तर बोलून विसरतो पण लोक ते नेहमीसाठी लक्षात ठेवत असतात. गुरु जगायला शिकवतात आणि मित्र जगण्याची मजा घ्यायला शिकवतात. गुरु खडतर मार्गावर चालायला शिकवतात आणि मित्र या मार्गाचे सोबती होतात. गुरुशिवाय जगणं शक्य नाही आणि मित्रांशिवाय जगण्याला अर्थच नाही. मला घडवणाऱ्या प्रत्येक गुरुला आज दंडवंत घालताना माझ्या पडत्या काळात सोबत दिलेल्या सर्वांना देव नेहमी आनंद ठेवो आणि देव नेहमी त्यांना सुखी, समाधानी आणि निरोगी ठेवो. ही स्वामींचरणी प्रार्थना काही मागण्यासाठी नाही, परंतु देवाने जे दिले आहे त्याच्या प्रती आभार व्यक्त करण्यासाठी असायला नक्कीच पाहिजे. मैत्री मनात वसलेलं नातं आहे. भेटी कमी झाल्याने मैत्री कमी होत नाही एवढं मात्र निश्चित आहे. तसेच आपल्या स्वामींसोबत दर गुरुवारी भेट होत असते, म्हणजे स्वामींसोबत आपलं नातं कमी होत असतं का? तर नाही, ते अजून घट्ट होत असतं. सुगंधाला दरवडण्याचा छंद आहे, परंतु वाऱ्याशी नातं जोडल्याशिवाय हे अशक्य आहे. मैत्री एक असं नातं आहे जो निभावतो तो देव आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून मैत्री स्वामींची करा. स्वामी तुम्हाला कधीच तुमचा हात सोडणार नाहीत. मैत्री तुझी, जीव आहे माझा, मिळाले लाख मित्र तरी तुझं जीवलगाय आहे माझा, असे स्वामींना म्हणा. कारण स्वामींशिवाय दुसरा मित्र आपल्याला कुठेही या जगात भेटणार नाही आणि त्यांच्यासारखा मित्रही या जगात नाही. मनाची नाती कधी संपत नाहीत, फक्त कधी कधी शांत होतात. म्हणून शांत मनाने विचार करायला शिका. घर बनवायचे तरी
कुठे जमीन महाग होत चालली आहे आणि इथे लोक मनात जागा देत नाहीत. म्हणून मनात जर जागा कोणाला द्यायची असेल तर ती स्वामींना द्या. नक्कीच तुम्हाला भरपूर काही देतील. ओल्या कोरड्या जखमांवर आक्षेप बरेच असतात. ते मलम म्हणून येतात आणि मीठ लावून जातात. मलम शेवटी परकेच लावतात, पण जखमा नेहमी आपलेच देत असतात. म्हणून माणसं ओळखायला नक्की शिकली पाहिजेत. झाडाची पानं तोडली की ती परत जोडता येत नाहीत. नात्यांचं पण असंच असतं. म्हणून कधीही तुम्ही नाते तोडू नका, ते जोडून ठेवा. अरे मग कुठेही मार, पण हृदयावर मारू नकोस, कारण ते आधीच तुटलं आहे. आणि भरपूर काही लोकांनी आम्हाला दगा दिला आहे असे काही लोक म्हणत असतात. पण तुमचं तुटलेलं हृदय जोडण्यासाठी सुद्धा स्वामी तुमच्या पाठीमागे उभे आहेत. त्या स्वामींना एक हाक द्या. इथे शब्दाला किंमत आहे, भावनेला नाही. म्हणून स्वामी जे तुम्हाला सांगतील किंवा स्वामींजवळ तुम्ही जे मागाल ते नक्कीच होणार आहे. काहीच मिळत नाही जीवनात परिश्रमाशिवाय. माझी सावली सुद्धा मला उन्हात आल्यावरच भेटते. म्हणून लक्षात घ्या, एक खरा मित्र तोपर्यंत तुमच्या मार्गात येत नाही जोपर्यंत तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत नाही. जखमांचा हिशोब फक्त वेदनेलाच माहीत असतो. कोणतीच व्यक्ती मनाने वाईट नसते, त्याला त्याची वाईट वेळ बनवत असते. आई वडिलांनंतर आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे स्वामी समर्थ आहेत. आणि स्वामी समर्थ आपल्याला भरपूर काही देऊ इच्छित आहेत. मग एक लक्षात घ्या, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा सन्मान करा. मग ते आकाशातून पडणारे असो किंवा डोळ्यातून पडणारे असो. जन्मठेपेसारखी असतात काही नाती, जिथे जमानत देऊन सुद्धा सुटका शक्य नाही. एवढं लक्षात घ्या. म्हणून जो स्वतःवर हसायला शिकतो तोच आयुष्य जगायला शिकतो. थोडा वेळ ऑक्सिजन देणाऱ्या डॉक्टरला आपण पैसे देऊन देव मानतो, परंतु आयुष्यभर मोफत ऑक्सिजन देणाऱ्या झाडाची आपण किंमत करत नाही. आपण त्याचे नक्कीच धन्यवाद मानले पाहिजे. काही लोक जीवन असतात आणि काही लोक जीवनात असतात. मग काही लोकांमुळे जीवन असतं, पण काही लोक असतात म्हणून जीवन असतं. या शब्दांमधले बोल तुम्हाला कळाले असतील तर भरपूर काही तुम्हाला आयुष्याकडून कळून जाईल. म्हणून स्वामी आपल्या जीवनामध्ये नक्कीच असायला हवेत. कोणासारखं का असावं? जर आपण वेगळं काही करण्यासाठी जन्म घेतलेला असेल तर मग तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करा आणि मनाप्रमाणे जगा. हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा चांगलं हे आहे की स्वतःवर विजय मिळवायला हवा. आणि मग जीत नेहमी आपलीच असते. उदास असलो तर कोणीच विचारत नाही, पण हसलो तर सर्वच कारण विचारतात. काय मग आहे यारे वाईट विचार लोकांचे, आणि त्यानुसार ते संकटात आपल्या कधीच मदत करायला येत नाही. पण आपण जेव्हा खुशीत असतो तेव्हा विचारतात, का खुश होतोस बाबा इतका? म्हणून इथे भविष्याचा वेध लागत नाही आणि मी आयुष्याचा शोध घेतोय. म्हणून असे म्हणतात की नात्यात थँक्स आणि सॉरी हे दोन शब्द आणू नयेत, परंतु हे दोन शब्द आपले जे नात्याला वाचवत असतात. म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टीला धन्यवाद द्या आणि जी गोष्ट तुमच्या जवळ आहे त्या गोष्टीला धन्यवाद द्या. किती सुंदर असतात हे लोक जे दुसऱ्याचा आनंद बघून आनंदी होत असतात. मग ते लोक निर्मळ असतात आणि त्यांचं मन सुद्धा निर्मळ असतं. जसं आपण स्वामींना आतर्कतेने हाक घालतो आणि आपल्या निर्मळ मनाने स्वामींची भक्ती करतो, तेव्हा आपल्याला स्वामी सर्व काही देतात. मग ते बघत असतात की हा कशी भक्ती करतोय, तर स्वामी त्यानुसार आपल्याला फळ देत असतात. मित्र म्हणजे आयुष्याच्या सायकलीची चैन. जर सायकल स्वतः ढकलत पुढे न्यावी लागणार असेल तर ती सायकल हवी कशाला? एवढं लक्षात घ्या. नात्याचा कधी चुकीचा वापर करू नका. चांगली माणसं परत परत येत नाही, म्हणून ती माणसं नक्कीच जपून ठेवा आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला त्यातून शिकायला मिळतील. आपले ते असतात जे तुमची चूक सुधारून तुमच्या सोबत उभे असतात. नाहीतर सल्ला द्यायला तर जग तुमच्या समोर उभंच असतं. कुणाचं मन दुखवणाऱ्या गोष्टी करू नका. काळ निघून जातो, गोष्टी आठवणीत राहून जातात. ते लोक पण बदलून जातात ज्यांना मर्यादेपेक्षा जास्त वेळ दिलाय आणि भरपूर काही गोष्टी आपण त्यांच्यासाठी केल्यात. पण ही गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही त्यानुसार काही करता कामा नये. नाती एकमेकांची काळजी घेण्यासाठी असतात, एकमेकांचा वापर करण्यासाठी नाही. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून ते तुम्ही नक्कीच नाती जपायला शिकलं पाहिजे. मित्र जर कृष्णासारखा असेल तर मला अर्जुन व्हायला नक्कीच आवडेल, पण मित्र तसा असायला हवा. म्हणून आपल्या मित्रांसाठी देवाकडून मी काय मागू? देवाने त्यांना आनंद द्यावा आणि मला त्यांची सोबत द्यावी, एवढेच मी देवाकडे मागेल. कोणी सवय व्हायला वेळ लागत नाही, परंतु सवय नष्ट करायला आयुष्य आपलं निघून जात असतं. कोणत्याही गोष्टीची खरी जाणीव असणं हेच पुरेसं आहे. विश्वास तर लोक सत्यावर पण करत नाही. एका लहानशा भांडणाने आपण आपलं प्रेम संपवतो. त्यापेक्षा चांगलं आहे की आपण प्रेमाने आपलं भांडण संपवलं पाहिजे आणि कधीही भांडण केलं नाही पाहिजे.
म्हणून कधीही तुम्ही स्वामींचा राग मानून घेऊ नका, कारण ते तुमचे प्रारब्ध नष्ट करत असतात आणि दुःख ते नष्ट करत असतात. तेव्हा आपण स्वामींची भक्ती करत राहिली पाहिजे, कारण जीवन आहे त्यामध्ये उतार चढाव हे येतीलच. आता कोणतंही असो, हिऱ्यासारखं असावं, दिसायला लहान परंतु किमती आणि अमूल्य. म्हणून जगातली स्वस्त गोष्ट आहे सल्ला. एकाला मागा हजारो देतील, मत हजारांना मागितली तर एकाकडूनच मिळते, एवढं मात्र निश्चित आहे. श्वास थांबणे म्हणजेच मृत्यू नाही. तो माणूस सुद्धा मेलेला असतो ज्याने चुकीला चूक म्हणायची हिंमत दाखवली नसते. म्हणून आग सुद्धा किती विचित्र गोष्ट आहे ना, कोणाच्या बोलण्याने सुद्धा लागते. आपण आयुष्यात किती दिवस जगलो हे महत्वाचं नाही, आपण त्या दिवसात किती जगलोय हे महत्वाचं आहे. लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल काय मत आहे हे भरपूर महत्वाचे असते. जीवनात कोणाला रडून होम हवन करून पूजा केली तर त्याला काही अर्थ नाही, आणि जर कोण्या माणसाला हसवलं तर तुम्हाला देवाजवळ अगरबत्ती पण लावायची आवश्यकता नाही. विचार करू नका, करून बघा, मनाला खूप भारी वाटेल. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जी मैत्री योग्य रस्ता दाखवत नसेल ती मैत्री शत्रुत्वापेक्षाही वाईट असते, एवढे मात्र निश्चित आहे. कपाटात मिळालेली बालपणीची खेळणी माझ्या डोळ्यातला उदासपणा बघून म्हणाली, तुलाच खूप इच्छा होती ना मोठं व्हायची. म्हणून आपण लहान राहिलेलंच बरं असतं, कारण आपलं मन हे निरागस असतं आणि निरागस मनाने आपण देवाची भक्ती करत असतो आणि देव आपलं सगळं ऐकत असतो. पण मोठे झाल्यावर आपल्याला जबाबदारीचं ओझं येतं आणि आपण सगळं काही अगदी विसरत चाललेलो आहोत. म्हणून लहानपण देगा देवा हे खरंच म्हटलेलं आहे. तू मला एक संधी दे विश्वास दाखवण्याची, दमशील तू माझ्या विश्वासाचं चालता चालता. म्हणून स्वामींकडे एवढंच मागा की मला एवढी शक्ती द्या की मी प्रत्येक संकटांना सामोरे जाऊ शकेल. गोष्ट सोपी होते जेव्हा कोणी आपलेपणाने म्हणतं, तू टेन्शन घेऊ नकोस. जसं स्वामींचं वाक्य आहे, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून त्याने आपल्याला एक दिलावा मिळतो आणि आपण परत जोमाने सुरुवात करतो. व्यक्ती ही मनाने सुंदर असायला हवी, चेहऱ्याने तर सर्व सुंदर दिसतात. तुझ्यावरची मैत्री व्यक्त करणं रोज मला जमत नाही, पण माझं मन खरोखरच तुझ्याशिवाय रमत नाही, असं आपण विचार करता करता स्वामींविषयी विचार करायला लागतो. मग स्वामींशिवाय आपलं मन रमत देखील नाही आणि स्वामींचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येत असतो आणि आपण स्वामींचे नामस्मरण करत असतो. पडत्या काळात खांद्यावरती तुझा हात हवा आहे. स्वामी समर्थांना तुम्ही हेच मागायचं आहे. म्हणून जन्मोजन्मी साथी स्वामी समर्थांची आपल्या सोबत असायला हवी, एवढं मात्र निश्चित आहे आणि ते आपण केलंच पाहिजे. आता कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे आपल्या आणि स्वामींच्या नात्यात. म्हणून आपलं आणि स्वामींचं हे नातं खूप खूप गोड आहे. म्हणून ते शेवटपर्यंत गोड राहावं यासाठी तुम्ही स्वामींचं नामस्मरण नक्कीच केलं पाहिजे. चांगल्या माणसात एक वाईट गोष्ट असते, ते सर्वांना चांगलं समजतात आणि कुणालाच वाईट समजत नाही. आणि म्हणून शाळेच्या त्या मैदानात भेटेल का तो माझा हरवलेला मित्र? नेहमी शाळेत सोबत असणारी त्याची साथ कधी सुटलीच कळलीच नाही. म्हणून अशीच साथ देणारे स्वामी सुद्धा आहेत, म्हणून त्यांना जपायला शिका. उपवास अन्नाचा नाही तर वाईट विचारांचा नक्कीच करा. कदाचित लोक हे समजू शकले असते तर की नाती एकमेकांची सोबत करण्यासाठी असतात, एकमेकांचा वापर करण्यासाठी नसतात. मित्रांनो, एवढं लक्षात घ्या की डोळे फक्त दृष्टी देतात, परंतु आपण कुठे काय बघतो ते आपल्या मनाच्या भावनेवर अवलंबून असते, नाही का? मग काही नाती झाडाच्या पाण्यासारखी असतात, आज हिरवी तर उद्या सुकलेली नाती. नाती मुळांपासून जोडायला शिका. जसजसा काळ जाईल तसतशी नाती सुद्धा झाडांच्या मुळांसारखी खोलवर रुजतील. आणि नक्कीच तुम्ही जेवढे जास्त स्वामींचे नामस्मरण केले तेवढी जास्त झाडाची मुळे ही बडकत होत जातील आणि स्वामी तुम्हाला तेवढे जास्त तुमच्या आयुष्यामध्ये लीला दाखवतील आणि चमत्कार दाखवतील. फक्त एवढाच फरक पडला आहे की चेहऱ्यावरील हास्य पूर्वी सहज येत होते, आता मुद्दाम आणावे लागते. म्हणून तुम्ही अगदी मन मोकळेपणाने जगले पाहिजे. बदल घेण्यात काय मजा? मजा तर तेव्हा आहे जेव्हा तुम्ही समोरच्याला बदलावून टाकता, एवढा त्यात मजा आहे. आपण कितीही चांगले वागलो तरी लोक वाईटच गुण लक्षात ठेवतात. श्रीकृष्णाने सांगितले आहे, धर्माचे सदैव रक्षण करावे आणि अधर्माचा सर्वनाश करावा. प्रयत्न करू नकोस तू सर्वांना आनंदी ठेवण्याचा. रुसलेले काही लोक इथे देवापासूनही आहेत. म्हणून लोक देवाला सुद्धा सोडत नाही तर आपण कोण आहोत? हरवलेले आपण आहोत आणि शोधत देवाला आहोत, एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आपण स्वतःला शोधा, देव आपोआप आपल्याला मिळेल. नातं कधीच संपत नाही. गोष्टीतून संपलं तरी डोळ्यात राहतं, डोळ्यातून निघालं तरी आठवणीत राहतं.
म्हणून ते तसं नातं स्वामींसोबत जोडायला शिका. माणसाची ओळख ही त्यांच्या विचारांमध्ये असते आणि त्याचे विचार जर चांगले असले तर त्याला सर्व काही मिळू शकते आणि सर्व काही गोष्टी त्याला प्राप्त होऊ शकतात. म्हणून विचारांमध्ये भरपूर काही मोठी ताकद आहे एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. शब्द असतात ते माणसांना जोडतात तर कधी माणसांना तोडतात. म्हणून शब्द जपून वापरायला शिका. आयुष्यात कुणाशी बेरीज करायची, कुणाला केव्हा वजा करायचे, कधी कुणाशी गुणाकार करायचा आणि कधी भागाकार करायचा, हे स्वतः व्यतिरिक्त किती लोकांना सोबत घ्यायचे हे समजून घ्यायला पाहिजे. जेव्हा कोणामध्ये गुण दिसत असेल तर मनाला कॅमेरा बनवा आणि जेव्हा कोणामध्ये अवगुण दिसत असतील तर मनाला आरसा बनवा. एवढं मात्र निश्चित करा. बोटच जपतायत नाती आजकाल, बोलून जपायला वेळ कुठे आहे. म्हणून सर्व टचमध्ये व्यस्त आहेत आणि परंतु टचमध्ये कोणीच नाही. म्हणून मोबाईलच्या बाहेर ही दुनिया आहे, तुम्ही ती दुनिया बघितली पाहिजे आणि आपल्या व्यक्तींसोबत तुम्ही नक्कीच टाइम स्पेंड केला पाहिजे. जिथे विश्वास आहे तिथे पुराव्यांची गरज नसते. शेवटी गीतेवर तरी कुठे श्रीकृष्णाची सही आहे. म्हणून आपला जेवढा मोठा विश्वास असेल त्याच गोष्टी आपल्यासोबत होत जातात. मित्राचं असणं हे सुद्धा कदाचित नशीब असतं. खूप कमी लोकांच्या हातात ही रेष असते, एवढं मात्र निश्चित आहे. मग तुम्ही फक्त स्वामींना मित्र बनवा, बघा तुमचं आयुष्य कसे अगदी अनमोल आणि हिऱ्यासारखं होऊन जाईल. कोण सोडून गेलाय यापेक्षा कोण आपल्या सोबत आहे याचा विचार आपण केला पाहिजे. मूर्तीमध्ये देव शोधतात लोक, मुळात देव हा माणसातच असतो आणि तो आपण माणसातच शोधला पाहिजे. मूर्तीमध्ये देव कधीच नसतो एवढं मात्र लक्षात ठेवायला हवं. हास्य तेव्हाच थांबवा जेव्हा ते कोणाला दुखवत असेल, नाहीतर दिलखुलास हसत राहा आणि मन मोकळेपणाने जगा. या जगात प्रत्येक व्यक्ती खोटी ठरू शकते, पण आरसा कधीच खोटा असू शकत नाही, कारण तो सगळ्यांचा चेहरा अगदी व्यवस्थित व चांगल्या प्रकारे दाखवत असतो. म्हणून ते तसे आरसे तुम्ही ओळखायला शिका आणि तसे चेहरे ओळखायला शिका. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमच्या काही गोड शब्दांनी कोणाचं रक्त वाढत असेल ना, तर हे शब्द एक प्रकारचं रक्तदान आहे हे समजा. आणि छळात नक्कीच बळ आहे, परंतु माफी आज सुद्धा अंतिम उपाय आहे. विश्वास करायला शिका. संशय तर सर्व जगच घेतं. सन्मान आणि स्तुती मागितली नाही जात, कमावली जाते. मुद्दा जेव्हा मैत्रीचा येतो ना, तेव्हा प्रेम सोडून दिलं जातं, एवढं मात्र निश्चित आहे. पलटून उत्तर देणं चुकीचं आहे, पण ऐकतच राहिलो तर लोक बोलण्याची हद्द विसरून जातात. म्हणून आपण बोलले तर पाहिजेच. या छोट्या आयुष्याने खूप काही शिकवलंय. नातं सगळ्यांशी ठेवा, पण अपेक्षा कुणाकडून नको. कोण आहे शत्रू, कोण आहे मित्र, इथे एकाच चेहऱ्याचे अनेक आहेत चित्र. हे हृदय थोडी हिंमत तू पण कर, चल दोघे मिळून मग सर्व काही आपण साध्य करू शकतो. म्हणून ते हृदयच आपले स्वामी आहेत आणि आपल्या स्वामीच आपल्या हृदयात आहेत असे समजावे. रात्रभर करत राहिलो स्तुती तुझी चंद्राशी, चंद्र एवढा जळाला की सकाळपर्यंत तो सूर्य झाला. आणि ही किती छान गोष्ट लिहिलेली आहे. म्हणून अशी स्तुती आपण स्वामींची केली पाहिजे. स्वामींचे मन अगदी निर्मळ आहे, ते निर्मळ मनाने आपल्याला देतात आणि दोन्ही हाताने देतात. जेव्हा नात्यातला दुरावा वाढतो तेव्हा गैरसमजतही वाढत जातो. मग तेच तेव्हा सुद्धा ऐकू येतं जे आपण बोलत नाहीत. म्हणून एवढं लक्षात घ्या, बस नका करू कुणावर. आता तुम्ही विश्वास आणि फक्त ठेवा स्वतःवर विश्वास आणि स्वामींवर विश्वास. विश्वास दाखवणारे खूप आहेत, पण विश्वास पात्र आता एकही नाही. आणि विश्वास फक्त आता स्वामींवर होतोय. तेव्हा खूप त्रास होतो जेव्हा आपलेच लोक आपल्याला वाईट समजतात आणि ते आपल्याला वाईट साईड बोलत असतात. पण आमच्या मनामध्ये तसं काही नसतं. मनातील विचार सुंदर असतील तर सर्व जग सुंदर असेल. एका धडग्यावर लिहिलं होतं, कोणाला दोष देऊ, जीवनात त्रास देणारेही आपलेच आणि स्मशानात पुरणारेही आपलेच आहेत. देव तर माझ्याशिवाय देव आहे, परंतु मी देवाशिवाय काहीच नाही. म्हणून देवाला भजायला शिका आणि देवाला जपायला शिका, एवढं मात्र निश्चित. थोडं थकलोय, दूर जाणं सोडलंय, परंतु असं नाही की मी चालणं सोडलंय. मी जीवनामध्ये चालतच राहील आणि सर्व काही बघत राहील आणि लोकांचे अनुभव घेत राहील. सोबत करायला कोणी येत नाही, सोबत मिळवायला सर्व सोबत असावे लागतात आणि उभे असावे लागतात. म्हणून वातावरण बघून सरडा रंग बदलत असतो आणि माणसं संधी बघून रंग बदलत असतात. म्हणून दोन्हीपासून अगदी ओळखून दूर राहिले पाहिजे. कुठे मिळतो समजून घेणारा, जो येतो तो समजावून जातो आणि फक्त समजून घेणारे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून त्यांच्याकडे आपण सर्व काही सांगू शकतो. रडवतात जेव्हा मुलं तेव्हा हसवतात मुली. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा स्वामी आपल्याला रडवत असतील ना,
तेव्हा स्वामी आपल्याला हसवणार सुद्धा आहेत. फक्त एवढं तुम्ही मनात आणि ध्यानात राहू द्या. म्हणून त्या हसवण्याची वाट बघा आणि स्वामी एक दिवस तुम्हाला सर्व काही नक्कीच देतील. खूपच सोपं आहे नात्याचं व्याकरण. मी काही तुझं मान्य करतो, तू काही माझं मान्य कर, असंच नातं टिकत असतं. शब्द जपून वापरले पाहिजे. चुकीचा निघाला ना तर फक्त माफ केले जाऊ शकते, पण विसरू शकत नाही. म्हणून शब्दांची रचना अशी केलेली आहे देवाने की शब्द आपण नक्कीच जपून वापरले पाहिजे. फरक तर त्यांच्या आणि त्यांच्या विचारामध्ये असतो. नाहीतर मैत्री प्रेमापेक्षा कमी नाहीये. म्हणून मैत्री तुम्ही नक्कीच केली पाहिजे, आणि तीही स्वामींबरोबर. कुणाला माहीत सुद्धा पडू देऊ नका की तुम्ही आतून तुटलेले आहात. नाहीतर लोक इथे तुटलेल्या घराच्या विटा सुद्धा उचलून नेतात बरं. म्हणून कुणालाही माहीत पडू देऊ नका. जीवन खूप सुंदर आहे, फक्त ते बळजबरीने जगू नका, तर सुंदर तऱ्हेने जगा आणि मन मोहनाने जगा. तू हरवला असतास तर शोधून घेतलं असतं, पण तू बदलला आहेस एवढं लक्षात घे, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून आपण जर बदललेलो असू तर आपण स्वतःला सुधारायला हवे आणि आपण पहिल्यासारखं परत जगायला हवे. जेव्हा नात्यातला दुरावा वाढतो तेव्हा गैरसमजतही वाढत जातो. मग ते सुद्धा ऐकू येतं जे आपण मनामध्ये विचार केलेला नसतं आणि आपण बोलण्याचा प्रयत्नही केलेला नसतो. या बदलत्या काळात काही असं घडू लागलं की लोक वेडे होऊ लागले आणि फोन स्मार्ट होऊ लागले. म्हणून लोकांसोबत बोलायला तुम्ही वेळ काढा. नेहमीच तुम्ही स्मार्टफोनमध्ये राहणं हेही चुकीचं आहे. स्वतःच्या चारित्र्यावर टाकून पडदा. इथे प्रत्येक जण म्हणत आहे की जग वाईट आहे म्हणून आपणच वाईट आहोत आणि आपणच जग वाईट करत असतो. एवढं मात्र निश्चित आहे, किंमत दोघांचीही मोजावी लागते, आणि बोलण्याची पण आणि न बोलण्याची पण. एवढं मात्र नक्कीच खरं आहे. दरवर्षी वाढदिवस येतो आणि नक्कीच तुम्ही वाढदिवस मनवत असतात, पण तो आनंदाचा क्षण तुम्ही अगदी खोट्या खोट्या तुम्ही भावनांनी मनवत असतात. पण तुमचं एक आयुष्य नक्कीच कमी होत असतं आणि तुम्ही त्यातून नक्कीच काहीतरी बोध घेतला पाहिजे. आता उत्तर तर प्रत्येक प्रश्नाचं दिलं जाऊ शकतं, पण ज्यांना नात्यांचे महत्त्व कळले नाही ते शब्द काय समजतील, एवढं मात्र निश्चित आहे. आपण आयुष्यात किती दिवस जगलो हे महत्त्वाचं नाही, आपण त्या दिवसात किती जगलोय ते नक्कीच महत्त्वाचं आहे. का मेलेल्या माणसाने किती छान म्हटलंय, माझ्या शरीरावर रडणारे हे लोक जर मी कधी उठलो तर ते मला जगू देणार नाहीत, एवढं निश्चित आहे. म्हणून सांगून द्या त्या समुद्राला की लाटांना सांभाळून ठेव. जीवनात वादळ आणायला आपलेच पुरेसे आहेत आणि आपले सगळं काही करत असतात, कारण ते आपल्याला ओळखत असतात. अहंकार कोणत्या गोष्टीचा करू, मेल्यानंतर माझीच माणसं मला स्पर्श केल्यावर हात धुतील. म्हणून कशाचाही अहंकार आणि गर्व निश्चित करू नका. मग कळत नाही कोणतं धन आहे मित्रांच्या शब्दामध्ये. बोलतात तेव्हा मन विकत घेतात आणि मन अगदी हलकं होत असतं. म्हणून देवासारखा मित्र आपल्याला दिलाय आणि देवानेच त्याला आपल्यासाठी पाठवलेला असतो. लोकांनी सांगितले की काळ बदलतो आणि काळाने सांगितले की लोक पण बदलतात. जे नाही केलं ते करून बघा. श्वास थांबवून मरून बघा. नक्कीच तुम्ही एक करून बघा. सांगण्याचा अर्थ असा की जीवनात जी गोष्ट केली नाही ती करून बघा, एक्सपिरियन्स घेऊन बघा आणि जीवन मन मोकळेपणाने जगा. मानतो की तुझ्या डोळ्यांमध्ये काही खास नाहीये, मी पण त्यांना जाऊन विचारा की ज्यांना भेटलो नाहीये मी. म्हणून आपण इतकं व्हॅल्युएबल बनलो पाहिजे की लोक आपल्याला बघण्यासाठी तरसले पाहिजे. म्हणून फक्त स्वामींवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. तुमच्या मनातलं सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. आता शांत राहणं व योग्य वाटतं की बोलून कुठं ऐकतात लोक, म्हणून शांत राहावंसं वाटतं आणि असंच शांत पडून राहावंसं वाटतं. या जगातला सर्वात अवघड काम म्हणजे आपल्या लोकांमधून आपली लोक शोधणं. म्हणून आपल्या लोकांमध्ये आता सर्व काही तफावत होत असते आणि ती सुधारण्यासाठी आपणच पुढे गेलो पाहिजे आणि बोललो पाहिजे. तुम्ही काय कुणाला समजवणार? स्वतः कृष्ण देखील दुर्योधनला समजू शकला नाही. म्हणून आपण तर माणसं आहोत, मग आपण माणसांकडून एवढी अपेक्षा करू शकत नाही. चेहरा तर भेटून जाईल माझ्यापेक्षा सुंदर, पण गोष्ट तेव्हा हृदयाची येईल ना तेव्हा हरून जाशील, एवढं लक्षात ठेव, असं आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो. पण त्या ठिकाणी आपली थोडी गर्व वाढत असतो, पण आपल्या मनामधल्या भावना सुद्धा उकळून बाहेर येत असतात. म्हणून त्या भावनांना जपून ठेवायचं आणि फक्त स्वामींवरचा विश्वास कायम ठेवायचा. मग सर्व काही मिळेल. चांगले सर्वच असतात, फक्त ओळख वाईट काळात होते, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून ही ओळख तुम्ही वाईट काळामध्ये नक्कीच केली पाहिजे. गीतेत लिहिलंय, काय घेऊन आलो आहे आणि काय घेऊन जाणार आहे. मी म्हणतो एक मन घेऊन आलो होतो, हजारो मनात जागा बनून जाणार आहे.
आणि एवढंच तुम्ही नक्कीच याकडेच फोकस केला पाहिजे आणि याच गोष्टी मिळवण्यावर तुम्ही भर दिला पाहिजे. माणसं कमवायला शिका. आता आग लावणाऱ्या कुठं माहीत वाऱ्याने दिशा पलटली तर जळणारा तेच आहेत. म्हणून आग लावू नये आणि कुणाच्या चांगल्या संसारामध्ये आपण तत्भेद आणि मतभेद लावू नये. माझ्या विरुद्धच्या गोष्टी मी आता शांतपणे ऐकतो, कारण उत्तर देण्याचा हक्क मी आता वेळेला दिलाय. म्हणून वेळ सगळ्यांना उत्तर देते आणि सर्वांना वेळेचं उत्तर अगदी ठामपणे माहिती असतं आणि ती काळानुसार अगदी परफेक्ट त्यांना त्याचं उत्तर देत असते. आता जखम देणारे आपल्याला खूप काही येतात आणि जखम भरणारे आपल्या आयुष्यात आले पाहिजेत. काही बनायचं आहे तर समुद्र बना. लोकांना घाम फुटला पाहिजे तुमच्या अवकात सांगता सांगता. म्हणून एवढे मोठे तुम्ही बनले पाहिजे आणि ते फक्त स्वामींच्या भक्तीत राहूनच तुम्ही बनू शकता. प्रेम नाही मिळालं म्हणून नशिबाला दोष नाही द्यायचा लक्षात ठेवा. मिळालं प्रेम कृष्णालाही नव्हतं एवढं मात्र निश्चित आहे. आपण तर माणसं आहोत. मग इथं पत्रिकेत नाव घेतलं नाहीत तरी ना माणसे नाराज होतात. माणसं आणि तुम्ही चुकाचं घेऊन बसलात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, इतके वाईट बना की वाईट काळ सुद्धा जवळ यायला नको आणि त्या वाईट काळामध्ये कुणाचं नुकसान तरी व्हायला नको. ज्यांच्याजवळ आपली माणसं आहेत ते त्यांच्याशी भांडतात. ज्याचं कोणी आपलं नाही ते आपल्या माणसांसाठी तडफडतात. खरं सांगितलं होतं कुणीतरी, एकटं जगणं शिकून घे. लोक कितीही करे असले तरी एक दिवस साथ सोडूनच नक्की जात असतात. म्हणून आपण एकटे जगायला शिकलो पाहिजे आणि एकटं वावरायला शिकलो पाहिजे. या जगातील सुंदर नातं प्रीतीचं आणि त्याहून अधिक सुंदर मैत्रीचं. मैत्री ही नक्कीच करा, कारण समोरच्या माणसाला देवाने तुमच्याजवळ बोलायला पाठवले असते आणि ते तुमचे दुःख ते वाटून घेत असतात. म्हणून मैत्रीचं नातं एक हवं. हृदयात आपलेपणा महत्वाचा आहे, नाहीतर आठवण शत्रू पण काढत असतात. आपण केव्हा बरोबर होतो हे कुणीच आठवणीत ठेवत नाही आणि आपण केव्हा वाईट होतो हे कुणीच विसरत नाही. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपण चांगलेच बना आणि कधीच वाईट बनू नका. आयुष्यात सर्वात जास्त दुःख हृदय तुटल्यावर नाही, विश्वास तुटल्यावर होतं. कारण आपण कुणावर विश्वास ठेवूनच नातं जोडलेलं असतं. एवढं मात्र निश्चित असतं. पलटून आठवणी येतात, वेळ नाही. म्हणून जे काही करायचं ते आत्ताच करायचं असतं आणि याच वेळेला करायचं असतं. या छोट्या आयुष्याने खूप काही शिकवलंय. नातं सगळ्यांशी ठेवा, पण अपेक्षा कुणाकडूनच ठेवू नका. लाख वचने द्या कुणाला, सोडणारे सोडूनच जात असतात. त्यांच्याकडे पर्याय काहीच नसतो. म्हणून आपण नातंही घट्ट धरून ठेवलं पाहिजे. नको उघडू माझ्या नशिबाच्या पुस्तकाला, तिथे त्या माणसांची हृदय तोडलंय ज्याच्यावर मला गर्व होता. म्हणून अशा जे हृदय तोडतात त्या माणसापासून तुम्ही लांब राहिलं पाहिजे आणि त्यांची परीक्षा पहिले घेतली पाहिजे. सोबत तोच असतो जो दूर राहून सुद्धा स्पर्श करून जातो आणि मनाला भेदून जातो. म्हणून तसेच आपले स्वामी आहेत. आपण स्वामींना गुरुवारी मठात भेटायला जातो, पण स्वामी आपल्या कायम आठवडाभर लक्षात असतात आणि ते आपल्याला भेटून जात असतात. बोलण्यासाठी वेळ आणि शब्द नाहीत, फक्त मन हवं असतं. म्हणून स्वामी आपल्याला मनापासून बोलत असतात आणि त्यांच्या लीला आपल्याला समजत असतात. एक गोष्ट लक्षात घ्या, काही जखमा अशा असतात ना ज्यांना आपण फक्त सहन करू शकतो, सांगू नाही शकत. म्हणून त्या मनातल्या मनात ठेवा. नक्कीच तुमचा बदला घ्यायला आणि कर्माचे फळ द्यायला नक्कीच स्वामी तुमच्या पाठीशी राहतील. सोडणारा सोडून जातो, पण त्याच्याशी जुडलेले हृदयाचे गाठ सुद्धा सुटत नाही. आजपर्यंत खूप विश्वास तुटले, परंतु विश्वास ठेवण्याची सवय नाही गेली. किती प्रेमाने जपा तुम्ही नातं, पण बदलणारे नक्कीच बदलत असतात आणि शेवटी जात असतात. कुणी बदलून जगण्याचा मला मुळीच दुःख नाही. बस काही अशी माणसं होती ज्यांच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती आणि अशी माणसे आपल्या आयुष्यात नक्कीच कोणाच्या आयुष्यात येत असतात आणि त्यामुळे त्यांना खूप त्रास होत असतो. म्हणून स्वामींची एकनिष्ठ राहा आणि स्वामींची सेवा करा. आता जाताच स्मशानामध्ये मिटून गेल्या नशिबाच्या रेषा. जवळ जळत होते राजा आणि भिकारी. म्हणून कोणामध्येच भेद आपण करू शकत नाही आणि ते दोन्ही सारखे असतात. कारण त्यांना पैशांचा फरक असतो, पण माणूस तर सामच असतं आणि माणुसकी ही सेमच असते. म्हणून आपण माणसं नक्कीच जपायला शिकली पाहिजे. लिहिलं होतं आज राशीला की खजिना मिळणार, निघालो फिरायला तर मित्र जुना भेटून गेला. म्हणून मित्रांनाच तुम्ही खजिना समजा आणि तेच देव असतात आणि ते आपल्याला मार्ग दाखवत असतात. फाडून टाकले मी त्या पुस्तकाला ज्यात लिहिलं होतं की भरपूर काही तुम्ही मिळवू शकता, फक्त तुम्ही असं करू नका आणि तसं करू नका. फक्त मी एवढंच म्हणेल की तुम्ही तुमच्यासोबत काही चुकीचं घडत असेल तर फक्त स्वामींकडे जा आणि स्वामींची सेवा करा. न मागताही सर्व काही मिळेल आणि भरपूर मिळेल.
खऱ्या प्रेमाचा कधी शेवट नाही होत, झाला तर ते खरं प्रेम नाही होत, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही स्वामींवर असंच एकनिष्ठ प्रेम केलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारे प्रेम केलं पाहिजे, एवढं मात्र निश्चितच खरं आहे. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. थोडं वाट चुकलास काही हरकत नाही, रस्ता तुझाच आहे. कधी वाटतंय की मी चुकीच्या वाटेवर चाललोय, होईल. पण हे लक्षात ठेव, प्रत्येक चूक म्हणजे संपवण्याचा क्षण नसतो, तो शिकण्याचा क्षण असतो. वाट चुकलास म्हणून रस्ता बंद होणार नाही. रस्ता फक्त सांगतो, थोडं वळ, थोडं थांब आणि पुन्हा सुरू कर. आणि पुन्हा सुरू केल्यावर नक्कीच तुला यश हे मिळणार आहे. कारण स्वामी तुझी परीक्षा घेत असतात आणि त्या परीक्षेत तू पास झालास की तुला यश हे मिळणारच आहे. आणि तुझ्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी या होणारच आहेत. फक्त स्वामींवर विश्वास ठेव. स्वामी भक्तांनो, स्वामींना आपण एकच प्रार्थना करायची आहे. हे समर्था, तुझ्या नामात खूप शक्ती आहे. माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात अगदी एकत्र केला आहे. आता सुख आले ना तरी श्री स्वामी समर्थ, आणि मला दुःख आले ना तरी मी म्हणणार श्री स्वामी समर्थ. संकट आले ना तरी मी म्हणणार श्री स्वामी समर्थ. आनंद झाला तरी मी म्हणणार श्री स्वामी समर्थ. हे गुरुराया, बस मला या भावनेवर स्थिर कर. तू माझा गुरु आहेस, तू माझा आई आहेस आणि तू माझा पिता आहेस. मला मार्गदर्शन दे आणि प्रेरणा नक्कीच दे. आणि स्वामींचरणी मला थोडी जागा दे. एवढीच प्रार्थना स्वामींकडे करतो की तुमच्या सर्व मनोकामना, तुमच्या मनातील इच्छा या पूर्ण होत आणि स्वामी तुम्हाला सुखी, आनंदी आणि निरोगी ठेवत. ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी कृपा सतत होत नसते. स्वामी कृपेला कधीही विलंब झालेला नसतो. आपण सर्व कृपेच्या स्रोतासोबत अखंड जोडलेलो आहोत आणि ती कृपा आपल्यापर्यंत, आपल्या सभोवताली असलेल्या लोकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सतत पोहोचत असते. आपले प्रामाणिक प्रयत्न आणि कर्म करत असताना आपल्याला मात्र हे भान ठेवायचे आहे की आपले अंतर्मन एकमेकांसोबत जोडलेले आहे. आणि हे भान ठेवून प्रत्येकासोबत प्रेमाची, विश्वासाची आणि आनंदाची, शांतीची, कृतज्ञतेची नाते जोडायचे आहे. आणि एवढे तुम्हाला नक्कीच मात्र करायचे आहे. आयुष्यात इतरांच्या यशावर कधीच जळू नका आणि इतरांसारखं बनण्याचा प्रयत्नही कधी करू नका. प्रत्येक जण आपापल्या परीने आपला प्रवास पूर्ण करत असतो. यशाचे निकष प्रत्येकाचे वेगवेगळे ठरत असतात. आपल्या यशाचे निकष निश्चित करा आणि ते साध्य करण्याचे ध्येय नक्कीच तुम्ही मनात ठेवा. आणि आपल्या नजरेत आपण यशस्वी आहोत का याचं प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा नक्कीच तुम्ही प्रयत्न करा. आणि नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला सापडेल. आणि स्वामी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच तिथे बसलेले आहेत. स्वामी भक्तांनो, आत्मा स्थिर ठेवायचा असेल ना तर हृदयात परमात्मा असणं फार गरजेचं आहे. त्यामुळं आत्मा स्थिर असतो आणि मन शांत असतं. रस्ता चुकणे चुकीचे नसते, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे चुकीचे आहे. विश्वास ठेवा की श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नसतात. म्हणून यांच्यावर विश्वास ठेवायला शिका. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आतुरतेने बोलून बघा आणि मनासारखं नाही झालं तर नक्कीच मला सांगा. स्वामी भक्तांनो, ज्या प्रकारे आभाळातून पडणारं पाणी कुठल्या तरी रस्त्याने समुद्रापर्यंत पोहोचतच, त्याच प्रकारे निस्वार्थ भावाने केलेली सेवा आणि स्वामींची प्रार्थना कोणत्या ना कोणत्या मार्गाने स्वामींपर्यंत पोहोचत असते. आणि स्वामी ते नक्कीच बघत असतात. नामाने शंका व भीती नाहीशी झाली पाहिजे. नामात चूक होतच नाही, त्याचे फळ मिळतच शेवटी. आणि शेवटचे साधायचे असेल तर मग नंतर अंतकाळी नाम साधायचे आणि नक्कीच ते आपल्याला फळ मिळते. कालचे विसरावे, उद्याचा विचार करू नये आणि आज नाम सोडू नये. परिस्थिती व भोग चुकत नाहीत, पण समाधान राहायचे असेल तर नामाने ते टिकेल, एवढं मात्र निश्चित आहे. जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात, पण मी करतो हा अभिमान त्यांचाही सुटत नाही. मी भगवंताचे कृत्य भगवंताला अर्पण करतो असे म्हणतो, याचा सुद्धा अभिमान आपल्याला होतो. ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म मी केले असे म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे बरं, मला सांगा तुम्ही. म्हणून तुम्ही कधीही म्हणू नका की मी केले, मी करतो आणि मी करणार आहे. असं कधीही करू नका. देवाच्या कृपेने होत आहे, देवाच्या कृपेने होणार आहे आणि देवाच्या कृपेने मला सर्व काही मिळणार आहे हे
नक्कीच तुम्ही मागा. स्वामी भक्तांनो, चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतःकरणातील विचारांवर अवलंबून असते. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भावच माणसाला सुंदर बनवत असतात आणि अतिसुंदर बनवत असतात. स्वामी महाराजांच्या चरणी सतत प्रार्थना करावी. मी कसाही असलो तरी तुमचा आहे आणि तुम्ही मला अंतर देऊ नका. मी पदोपदी तुम्हाला विसरतो, पण मला सांभाळून घ्या. अशी स्वामी महाराजांच्या चरणी नक्कीच तुम्ही प्रार्थना केली पाहिजे आणि स्वामी महाराजांकडे मागितले पाहिजे. ते तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच देतील. खूप मोठे व्हा, अवघड आणि अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच विसरू नका आणि त्यांना पूर्णपणे लक्षात ठेवा आणि त्यांचे उपकार कधी विसरू नका. कायमस्वरूपी एकमेकांशी प्रेमाने राहा. श्री स्वामी सेवा करा. सर्वांशी प्रेमाने राहा. सर्वांची मने जिंका. श्री स्वामी कार्यात मनापासून हातभार लावा. आपल्यामुळे कधीही कुणाचे मन दुखावले जाणार नाही या गोष्टीची जाणीव तुम्ही नक्कीच ठेवली पाहिजे. आपण स्वामींजवळ मागावे की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस. माझा मीपणा काढून टाक. तुझा विसर पडू देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे. हे नक्कीच तुम्हाला वाटलं पाहिजे. ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे आपले स्वामी समर्थ आहेत आणि जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे सुद्धा स्वामी समर्थ आहेत. आणि जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे स्वामी समर्थ आहेत आणि जो पडणार आहे त्याला उचलणारे स्वामी आहेत. जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे सुद्धा स्वामी आहेत आणि ज्याला दृष्टी नाही त्याला ही सुंदर सृष्टी दाखवणारे स्वामी आहेत. ज्याची नाव बुडणार आहे त्याची नाव किनाऱ्यावर आणणारे स्वामी आहेत. सर्व करता आणि करविता आपले स्वामी आहेत. म्हणून स्वामींवरचा विश्वास कधीही डगमगू देऊ नका आणि कमीही होऊ देऊ नका. काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात, काही माणसे गरिबीला गुलाम करतात, मात्र जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणसं खऱ्या जीवनाचा सन्मान करत असतात. एवढं मात्र निश्चित खरं आहे. समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत आणि ते बटन दाबल्याबरोबर लागतात, पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातले बटन दाबून दिवे लागणार नाहीत. फार काय, पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणाच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही. त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख कधी मिळणार नाही आणि ते तुम्ही मिळवू शकणार नाही. हे मात्र तितकंच खरं आहे. मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल ना तो संस्कार असेल, आणि पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लेपटून येईल ते तुमचे कर्म असतील आणि मीच तुमच्या सोबत असेल असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. एवढं मात्र तुम्ही नीट लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला स्वतःला कळत नाही ना, इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. नामस्मरण करताना बाळा तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून नामामध्ये भरपूर काही शक्ती आहे आणि ती ओळखून तुम्ही नामस्मरण नक्कीच केले पाहिजे. वेळ कितीही वाईट असू दे, संकट किती मोठं असू दे, अरे भोग आहेत म्हणून भोगायचे असतात, पण आम्ही तुझ्या सोबत आहोत, मग तुझी नुकसान तर नक्कीच होऊ देणार नाही एवढं वचन आम्ही तुम्हाला देतो. समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस. भयवत्तिक गोष्टीच्या जाळ्यात तू अडकू नकोस. उभा आहे मी तुझ्या पाठीशी, तू काळजी करू नकोस. तू बाळ आहेस माझा हेही कधी विसरू नकोस. आणि हे पूर्णपणे लक्षात ठेव. ऐक अनुभव, गैरसमज हे इतके घातक शस्त्र आहे की त्याच्या एका वारात कोणत्याही नात्याचे लाखो हजारो तुकडे झाल्याशिवाय राहत नाही. मग म्हणून आपल्या माणसांना जपा आणि समजून घ्या, कारण काही खास नात्यातच आपलं सुख दडलेलं असतं. म्हणून अशक्यही शक्य स्वामी करतील आणि स्वामींवर विश्वास ठेवा. एवढं मात्र तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. जीवनात संकटे येतील जातील, पण कष्ट करण्याची तयारी ठेवा. यश तुमच्या पायाशी लोटांगण घालेल आणि हे मिळालेले यश चिरकाल टिकणारे असेल आणि ते यश तुम्हाला मिळवून देणारे आपले स्वामी समर्थ असतील. त्यांच्यावरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. ज्याच्यासाठी तुम्ही तयार आहात
त्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे येतात. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणूनच तुम्हास जे हवे आहे त्याची फक्त तयारी करा. स्वामींचे नामस्मरण करा. एकदा का तुम्ही तयार झालात की त्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात यावेच लागते आणि यावेच लागणार आहे. एक लक्षात घ्या, काल पण, आज पण आणि उद्या पण जे निरंतर आपल्यामध्ये जिवंत असतं ते असतं बालपण, आणि ते आपण टिकून ठेवलं पाहिजे. आणि लहान मूल जसं निरागसपणे आणि अगदी सोजळवन मनाने आणि अगदी निर्मळ मनाने खेळत असतं आणि इकडे तिकडे बागडत असतं आणि अगदी निर्मळ मनाने कोणत्याही गोष्टी करत असतं, आपल्याला त्याचं भौतिक कौतुक वाटतं, तसंच आपण निर्मळ मनाने आणि लहान बाळाच्या प्रमाणे आपण देवाची भक्ती केली तर ते देवापर्यंत लवकर पोहोचते. कारण आपण ती मनाने करत असतो आणि निस्वार्थ वृत्तीने करत असतो. जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो, बोटं नाही. त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा, नाती नाही. एवढं लक्षात ठेवा. मग स्वामी आपल्याला सोबत आहेत. फक्त आपल्याला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच नाही तर सदैव तुमच्या बरोबर आहे. फक्त आतुरतेने स्वामींना आपल्याला हाक द्यायची आहे. सेवा करायची असेल तर घड्याळ पाहू नका, प्रसाद घ्यायचा असेल तर चव पाहू नका, आणि स्वामींचे नामस्मरण करायचे असेल तर जागा पाहू नका, आणि कुठेही फक्त एकच मंत्र म्हणा, आणि तो म्हणजे श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आयुष्याचे 5 नियम तुम्ही अगदी मनापासून लक्षात ठेवायला हवे. एक म्हणजे स्वतःची दुसऱ्याशी तुलना करू नका. जास्त विचार करणं बंद करा. भूतकाळातल्या नको त्या गोष्टींचा विचार करणं टाळा. दुसरे तुमच्याबद्दल काय बोलतात याचा विचार करू नका. सतत आनंदी राहा आणि मजेत राहा. हे 5 नियम लक्षात ठेवा आणि याप्रमाणे जगा, आणि अगदी मनमोकळेपणाने आपलं जीवन तुम्ही व्यतीत केलं पाहिजे आणि कोणाचंही टेन्शन नाही घेतलं पाहिजे. एवढं लक्षात घ्या, जे होणार आहे ते कोणी चुकवू शकणार नाही. स्वामी सर्व काही नीट करतील याच्यावर फक्त विश्वास ठेवा. मृत्यू म्हणजे दुःख नसून तो जन्माहून श्रेष्ठ आहे. ज्या परमेश्वराने इतका सुंदर जन्म दिला तो या जन्माचा शेवट वाईट गोष्टीत कधीच करणार नाही. एवढा विश्वास तुम्ही स्वामी समर्थांवर ठेवला पाहिजे. ध्यानी मणी स्वप्नी जये जो सदैव स्वामीशी, स्वामी समर्थ उभे राहती नित्य त्याच्या पाठीशी. आणि म्हणूनच तुमच्या ध्यानीमणी जर स्वामींचं नाव असलं तर नक्की शेवटपर्यंत स्वामी तुमच्यापर्यंत आणि तुमच्या सोबत उभे असतील. एवढे मात्र निश्चित आहे. तुझ्या वाटेत आडवे खूप येतील आणि पायात पाय घालून पडतील. त्यांना घाबरून तुझं उभं राहणं सोडू नकोस. गुरु पाहतायत तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. नक्कीच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं स्वामी वचन देत आहेत. निघून दे मनातले भय, असा दिन उजळू दे. निरागस तुझ्या लेकरांना मायेची साथ मिळू दे. स्वामी भक्तांनो, आयुष्यात दुःख किती असले तरी त्या दुःखातून आनंद शोधता आला पाहिजे. यालाच आयुष्य म्हणतात. नाहीतर मग तुम्ही पूर्णपणे दुःखी होऊन जाता, मग त्या गोष्टीला काही अर्थ उरत नसतो. स्वामींवर पूर्णपणे श्रद्धा ठेवा, म्हणजे ते तुम्हाला सर्व अडचणींतून मुक्त नक्कीच करतील. आणि विश्वासाने सर्व काही त्यांच्यावर सोपवा, म्हणजे ते तुमचे सर्व काही पाहतील. आणि हे ब्रीद वाक्य, सिद्ध वाक्य नेहमी स्मरणात असू द्या. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि वाक्य वाचल्यावरच एवढी हिंमत येते की विचारू नका. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. असे आपण गुणगान आपल्या मनामध्ये गुंगत राहिले पाहिजे आणि सतत म्हणत राहिले पाहिजे. आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवा. कारण समर्थ सांगून गेलेत, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधूनही पाहे. म्हणून कोण सुखी आहे हे तुम्हाला ओळखायचं असेल तर ते माणूस देवाचा जप करत आहे का, मग तू कोणताही देव असो, फक्त आपण जप आणि नामस्मरण केले पाहिजे. ते स्वामींपर्यंत पोहोचतेच. ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला आहे ना, तेच तुमचा आता ध्यास घेतील. आणि जे तुम्हाला कडवे बोलले होते ना आणि वाकडे बोलले होते ना, तेच तुमच्या आता गोडवे नक्कीच गातील. कारण स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. जे निंदा करत होते ना, तेच तुमची आता स्तुती करतील. स्वामींचे बोट सोडू नका. सोन्याचे दिवस नक्कीच तुम्हाला येतील. अशक्य ही शक्य करतील स्वामी. म्हणून स्वामींचे बोट धरून ठेवा आणि स्वामींसोबत चला. स्वामी लहान बाळाप्रमाणे तुम्हाला सांभाळतील, एवढं मात्र निश्चित आहे. आणि हे लक्षात राहू द्या, दुसऱ्यांचं सुख हसून बघितलं की आपलं दुःख देव हळूहळू कमी करायला सुरुवात करतो, एवढं मात्र निश्चित आहे. दुसऱ्याचं मन दुखावून मिळवलेलं सुख
कधीच आयुष्य सुंदर बनू शकत नाही हे निश्चित आहे. कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे आणि तो तुमचं सर्व काही बघत आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ढिगभर पैसा आला म्हणजे माणूस रॉयल होतो असे काही नसते. रॉयल होण्यासाठी माणूसच दुष्काळ अन्नाचा पडला तर माणूस मरतो, आणि मग दुष्काळ हा संस्काराचा पडला तर माणुसकीच मरते. एवढं लक्षात घ्या. म्हणून माणूस व्हायला शिका आणि माणुसकी जपायला नक्की शिका. ब्रह्मांड नायक स्वामी आपल्या पाठीशी आहेत ही अनुभूती तुम्हाला नक्कीच येईल. चांगले मित्र हे नेहमी गुरु समान असतात. मग ते वयाने लहान असोत वा मोठे, ते नेहमीच तुमच्या पाठीशी उभे असतात आणि ते तुम्हाला सांगत असतात की बाबा, नक्कीच आपण चांगल्या मार्गाने चाललं पाहिजे आणि चांगल्या मार्गाने आपण वाटचाल केली पाहिजे. आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे. मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही. म्हणून आयुष्यातला प्रत्येक क्षण तुम्ही आनंदाने आणि वर्तमानात जगले पाहिजे, एवढे निश्चितच ध्यानात ठेवा. रानात तण आणि मनात जर तुमच्या ताण कधीच ठेवू नये. आणि रानातले तण पिकाचा नाश करून टाकते आणि मनातला ताण जो असतो ना, तो जगण्याचा सर्वनाश करून टाकतो. एवढं मात्र निश्चित आहे. आणि टेन्शन कधीच तुम्ही घ्यायचं नाही आणि कोणाला द्यायचंही नाही. आयुष्य बिंदास जगायचे, कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं असतं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कोणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळची गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात, किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन ते बसतात. आणि ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो, आजकाल लोक देवावर पण नाराज होतात. तर तुम्ही कोण हे तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. रोज स्वतःला सांगा, आजचा दिवस सुंदर आहे. मी रोज जे काही करतो किंवा मला वाटते त्यापेक्षा मी बरेच जास्त काही करू शकतो. नुसती काळजी आणि दुःख करून काहीच होणार नाही. मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीच समाधानी होऊन जाईल. रोजचे असे क्षण असतात जे आनंदाने भरलेले असतात. आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनाही आनंद देईल. जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार आणि येणारे दिवस आनंदाने नक्कीच जगणार आहे. प्रत्येक माणसाची जीवनातल्या संघर्षाची एक कथा असते आणि ती त्याला तळमळीने कुणाला तरी सांगायची असते. कधी ती शारीरिक कष्टाची तर कधी मानसिक धैर्याची असते. कधी आलेल्या पैशांच्या अडचणींची तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेल्या संकटांची असते. हे सगळं ऐकायला आणि सहानुभूती दाखवायला कुणी मिळणं हे नशीबच असतं. नाहीतर ही सगळी कथा आणि त्यामागची व्यथा ऐकायला त्याला देव हा एकच पर्याय दिसतो. म्हणून तो मंदिरात जातो. कोण मंदिरात जातो ते कधी सही सलामत सगळ्या संकटातून बाहेर पाडल्याबद्दल देवाचे आभार मानायला. कुणाला त्याने केलेल्या कष्टांबद्दल बोलायला सांगितलं तर समोरच्याला कंटाळा येईल एवढं बोलेल, पण ते कंटाळवाणं असलं तरी खरं असतं. प्रत्येकाच्या कथा आणि व्यथा असतात आणि त्या देव ऐकून घेत असतो. मग तुम्ही देवाला ते सांगत चला. देव सर्वांचं भलं नक्कीच करत असतो. एक वेळ तुम्ही चेहऱ्याने सुंदर नसाल, पण तुमचं मनाचं सौंदर्य प्रत्येकाला आकर्षित नक्कीच करत असतं. लोक स्वभावाच्या प्रेमात पडले की चेहऱ्याकडे बघण्यात अर्थ नसतो. परंतु तुम्ही दिसायला किती जरी सुंदर असले आणि तुमचे विचार जर कुरूप असले तर तुमचं शारीरिक सौंदर्य ही असून नसल्यासारखं असतं. तुमच्या रूपाला मोहून तुमच्या सानिध्यात आलेले प्रत्येक व्यक्ती तुमचा स्वभाव बघून तुमच्या दूर निघून जात असतं. आणि त्यामुळे मन सुंदर करण्याचा प्रयत्न करा, कारण शरीराचा सौंदर्याला काळाची सीमा आहे. मनाचं सौंदर्याचे गुणगान तर मृत्यूनंतरही केले जाते, एवढे मात्र निश्चित आहे. हसणं विसरू नका. जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. आणि हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका आणि कायम हसत राहा, एवढं मात्र निश्चित आहे. 7. आता काही व्यक्तींना तुमच्याकडून काहीच हवं नसतं, ना पैसा ना कसली मदत. फक्त जीवनातील कठीण काळात तुमची साथ हवी असते. तुमचे प्रेमाचे 2 शब्द आणि आपुलकी एखाद्याला खूप मोठं समाधान मिळवून देते. आणि या जगात आपण कोणीतरी आहे ही आपुलकी भावना निर्माण होते. म्हणून वेळोवेळी एकमेकांना साथ द्या, तरच जगणं सुंदर होईल आणि अगदी स्वच्छ मनाने तुम्ही जगू शकाल.
आयुष्यात झटपट काहीतरी मिळावं आणि पटकन मोठं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. असं वाटणंही साहजिकच आहे म्हणा. पण आपलं वास्तवही विसरायला नको. झटपट काहीतरी मिळणं हे फक्त चित्रपटात होत असतं, वास्तविक आयुष्यात नाही. मुळात मोठं होण्यासाठी काही काळ स्वतःला जमिनीखाली गाडून द्यावं लागतं. नंतर जे काही मिळेल त्याचं समाधान हवं आणि शेवटी तुम्ही जगलात ते वास्तव न मिळाल्याचं दुःख करत बसले तर जग सहानुभूती देऊ करेल आणि साथ नाही. म्हणून वास्तवात जगणं कधीही चांगलं आहे एवढं लक्षात ठेवा आणि मनात ठेवा. म्हणून तुम्ही कधी संकटकाळी तुम्हाला असं वाटेल की स्वामी समर्थ आपल्या सोबत आहेत की नाही, तर तुम्ही एक काम करा. फक्त तारक मंत्राचा जप करा आणि तारक मंत्राचा जप अगदी चांगल्या प्रकारे करा. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र याचे भरपूर काही अर्थ फायदे आहेत आणि ते जप करण्याची पद्धत आहे. हा श्री स्वामी समर्थांचा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे आणि या मंत्राचा अर्थ तारणारा असा आहे, म्हणून त्याला तारक मंत्र असं म्हटलं आहे. आणि हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटामधून वाचवू शकतो, म्हणून त्याला स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणतात. तारक म्हणजे तारून नेणारा. तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र. आणि हा मंत्र म्हणल्याने मनातील सर्व चिंता आणि वेदना दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी आणि आनंद नक्कीच येत असतो. तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या भक्तांनी त्यांचे वर्णन चमत्कारिक उपचार म्हणून केले आहे आणि जे जीवनाला वळण देण्यास सक्षम आहे, तसेच आत्मविश्वास निर्माण करून आपल्या जीवनात सकारात्मकता घेऊन येते. आणि थोडक्यात तारक मंत्र हा एखाद्याचे जीवन बदलण्याचे संतुलन निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण आणि आनंदी अस्तित्वाकडे नेणारा एक प्रभावी मंत्र आहे. आणि म्हणून तो तुम्ही त्याचा जप नक्कीच केला पाहिजे. आणि स्वामी समर्थांचा तारक मंत्र आपल्याला भरपूर काही शिकवून जातो. आणि तारक मंत्राचा अर्थ आता मी तुम्हाला सांगणार आहे, तो तुम्ही नक्कीच ध्यान देऊन ऐका. श्री स्वामी समर्थ. आता निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना या शब्दांनी भक्तांना निर्भय होण्याचा आशीर्वाद दिला आहे. म्हणून हे शब्द तुम्ही नक्कीच मनात ठेवले पाहिजे. आणि श्री स्वामी समर्थ या शब्दांनी श्री स्वामी समर्थांना नमस्कार केला जातो. नंतर प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थांची शक्ती नेहमी त्यांच्या पाठीशी असते. अतर्क्य अवधूत हे स्मर्थगामी या शब्दांनी स्वामी समर्थांच्या अवर्णनीय शक्ती आणि त्यांच्या स्मरणात असणाऱ्या भक्तांवर होणाऱ्या कृपेचा उल्लेख केला जातो. अशक्य ही शक्य करतील स्वामी या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थ सर्व अशक्य गोष्टी शक्य करू शकतात. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या चरणात असणाऱ्या शक्तीचा उल्लेख केला आहे. आणि सोये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आता या शब्दांमध्ये श्री स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांच्या प्रारब्धाचे आणि कष्टाचे पालन होत असल्याचा उल्लेख नक्कीच केला आहे. आगे विना काळही नाणे येईन द्याला या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेविना काळही त्याला हात लावू शकत नाही आणि कोणी त्याचे वाईट करू शकत नाही. परलोकी ही ना भीती तयाला या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांना परलोकी भीती वाटणार नाही. उगाची भीतोशी भय हे पळू दे या शब्दांनी भक्तांना भय न बाळगण्याचा सल्ला दिला आहे. वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे आश्चर्यकारक रूप दाखवले आहे. नको घाबरू तू असे बाळ त्याचा या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या प्रेमळ रूपाची आठवण करून दिली आहे. आणि खरा होई जागा श्रद्धेसहित या शब्दांनी भक्तांना श्रद्धेची खरे राहण्याचा सल्ला दिला आहे आणि एकनिष्ठ राहण्याचा सल्ला दिला आहे. कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त. आता भक्तांना श्रद्धांशिवाय स्वामी भक्ती शक्य नसल्याचे यात सांगितले आहे. आता आठव किती दिला मी त्यानीच साथ यात भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेची आठवण करून दिली आहे. नको डगमगू स्वामी देतील हात. आता या शब्दांमध्ये भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा आश्वासन दिला आहे. आणि विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या भौतिक रूपाचे वर्णन केले आहे. स्वामीच या पंचामृतात या शब्दांनी
श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे वर्णन केले आहे. आणि हे तीर्थ घे या आठ वीरे प्रचिती या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थाच्या कृपेचा अनुभव घेण्याचा सल्ला मात्र नक्कीच दिलाय. ना सोडती तया जया स्वामी घेती हाती या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांचा कृपेचा आश्वासन दिलाय. आणि उपसंहार, आता स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे, जो भक्तांना सर्व प्रकारचा संकट आणि दुःखांच्या विरुद्ध संरक्षण आणि आधार प्रदान करतो. आणि असे मानले जाते म्हणून तुमच्या कोणत्याही संकट काळी तुम्ही 11 वेळा स्वामी समर्थ तारक मंत्राचा जप करा आणि त्याच्यासमोर एक थोडंसं पाणी ठेवा. आणि ज्याला काही कोणत्या प्रकारचा किंवा आजार झाला असेल किंवा काही प्रॉब्लेम होत असतील तर त्या माणसाला ते प्यायला द्या. नक्कीच त्याचा अनुभव तुम्हाला येईल. श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्रांचे लाभ भरपूर आहेत. मनातील भीती नष्ट होते. या मंत्राच्या पहिल्या ओळीमध्येच निशंक हो निर्भय होय मनारे असे म्हटले आहे. म्हणून या मंत्राच्या पठनाने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते. सर्व कामे पूर्ण होतात. या मंत्रात म्हटले आहे ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. त्याप्रमाणेच आपली सर्व चांगली कामे या मंत्राच्या पठनामुळे पूर्णत्वास जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात. आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पठनाने आपल्याला आयुष्यात कशाची कमी भासत नाही आणि सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते. कारण जिथे स्वामींचे पाय आहेत तिथे कशाची कमी नसते हे सांगितलेले आहे. मृत्यूचे भय नष्ट होते. तारक मंत्राच्या पठनाने आपल्याला मृत्यूचे अजिबात भय वाटत नाही. तसेच अपमृत्यूपासून आपले रक्षण नक्कीच होते आणि श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास वाढतो. या मंत्राच्या नियमित पठणामुळे आपला श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास अधिकच दृढ होत जातो आणि यामुळे आपली भक्ती साधनेमध्ये प्रगती होत जाते आणि नक्कीच आपल्याला चांगलं वाटत असतं. संकटातून सुटका होते. प्रभावी अथवा तारक मंत्राचे रोज मनापासून पठण केल्यास आपल्या आयुष्यामध्ये संकटे येत नाहीत आणि जर संकटे आलीच तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती नक्कीच मिळत असते. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होते. या तारक मंत्राचे नियमित पठण करणारा भक्त श्री स्वामी समर्थांच्या महाराजांचा प्रिय होतो आणि त्याच्यावर महाराजांची कृपा होते व महाराज त्याच्या सदैव पाठीशी असतात एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही नक्कीच स्वामी समर्थ तारक मंत्राचे पठण केले पाहिजे. आता जप करण्याची पद्धत. आता तारक मंत्राचे पठण आपण कसे केले पाहिजे? तारक मंत्राचे पठण दररोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी करावे. पठण करताना मन एकाग्र ठेवावे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव ठेवावा. तारक मंत्र कधी म्हणावा? तारक मंत्र तुम्ही सकाळी उठल्यानंतर, संध्याकाळी झोपण्यापूर्वी आणि दिवसभरात कोणत्याही वेळी म्हणू शकता. स्वामी कृपेसाठी हा मंत्र जपण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी 108 वेळा जपण्याचा सल्ला दिला जातो. तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर किती दिवसांनी त्याचे फायदे दिसून येतात. तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याचे फायदे लगेचच दिसून येतात आणि सुरुवात होते. मात्र हे फायदे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसून येतात आणि काही लोकांना काही दिवसातच त्याचे फायदे दिसून येतात, तर काहींना काही महिने किंवा वर्षे लागू शकतात. आणि जितक्या जास्त मनोभावाने तुम्ही स्वामी भक्त कराल तितकेच परिणाम लवकर तुम्हाला दिसून येतील. तारक मंत्र म्हणायला कोणतेही नियम आहेत का? मग तारक मंत्र म्हणायला कोणतेही विशेष नियम नाहीत. मात्र मंत्र जपताना मन एकाग्र असणे आणि मंत्राचा अर्थ समजून घेणे भरपूर महत्वाचे आहे. तारक मंत्र म्हणायला कोणतेही नियम नाहीत म्हणून तुम्ही मोकळेपणाने आणि कधीही आणि कुठेही तारक मंत्र नक्कीच म्हणू शकतात आणि फक्त तो तुम्ही मनापासून म्हणायचा आहे आणि अगदी मनापासून स्वामींची भक्ती करायची आहे. तारक मंत्र म्हणायला कोणतेही नियम नाहीत म्हणून लक्षात घ्या. स्वामी आपल्याला सांगत असतात की तुम्ही नामस्मरण करा, कुठेही करा, कसेही करा, फक्त करायला महत्व आहे. तारक मंत्र जपताना कोणती माळ वापरावी? तारक मंत्र जपण्यासाठी माळ वापरण्याबद्दल नियम नाही. मात्र तुम्ही तुळशीची माळ, कमलगट्टाची माळ व स्फटिकाची माळ इत्यादी माळ वापरणे शुभ मानले जाते. म्हणून एक लक्षात घ्या, तारक मंत्रामध्ये अपार सामर्थ्य आहे जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती देखील प्रदान करते. आणि असे मानले जाते की स्वामी समर्थांची दैवी ऊर्जा तारक मंत्रामध्ये गुंतलेली आहे आणि जे भक्तीने त्यांचे पठण करतात त्यांना सर्व व्याधीतून बरे स्वामी समर्थ करत असतात. स्वामी समर्थांच्या तारक मंत्राची मंत्र विविध आव्हानांनी एक उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे आणि ज्यामुळे
नैराश्याचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट हरवलेल्या व्यक्तींना नक्कीच यातून मार्ग भेटत असतो आणि त्यांना स्वामी मार्ग दाखवत असतात. म्हणून आपले स्वामी सर्व काही शक्य करू शकतात. फक्त स्वामींचे नामस्मरण आपण केले पाहिजे एवढे स्वामींचे म्हणणे असते. आणि स्वामी आपल्याला संबोधत असतात की बाळा, तू माझे नामस्मरण कर, म्हणजे तू मला बोलव, मी नक्कीच धावून येईल. पण तू मला बोलवतच नाहीस, मग मी तुझ्या संकटात कसे धावून येणार आहे, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून स्वामींना हाक मारणे तेवढेच महत्वाचे आहे. आणि हा संपूर्ण संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि दिव्य संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.